नमस्कार, मी आशिष जाधव. जी 24 तासच्या रोखठोक मुलाखतीत तुमचं स्वागत आहे. मराठा समाजाला महाराष्ट्रामध्ये SCBC ऐवजी आता EWS अर्थात आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्णांसाठी जे 10% आरक्षण केंद्र सरकारनं देशभर लागू केलेलं आहे त्याच्या सवलती मिळणार आहेत. त्या संदर्भातला निर्णय थोड्याच वेळापूर्वी राज्य मंत्रिमंडळानं घेतलेला आहे. एवढंच नाही तर मराठा समाजासाठी 1210 कोटी रुपयांची तरतूद ही राज्य मंत्रिमंडळानं केलेली आहे. EWS अर्थात इकॉनॉमिकली वीकर सेक्शनसाठी मोदी सरकारनं 2019च्या निवडणुकीपूर्वी जे 10% आरक्षण सर्वत्र लागू केलं होतं त्याचा फायदा मध्यंतरी महाराष्ट्रात SCBC आरक्षण मराठा समाजाला दिल्यामुळं लागू होणार नाही असा GR हा राज्य सरकारने काढला होता. तो मागे घेण्यात येणार आहे. त्या संबंधीचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळानं घेतलेला आहे. एकूणच काय तर SCBCचं आरक्षण मराठा समाजाचं हे सुप्रीम कोर्टानं तात्पुरतं स्थगिती दिल्यानंतर मग पर्याय म्हणून EWS आरक्षण SCBC अर्थात मराठा समाजासाठी लागू करा असा आग्रह धरला आणि त्या आग्रहाखातर आज राज्य मंत्रिमंडळानं निर्णय घेतलेला आहे. याशिवाय खरंच मराठा आरक्षण जे SCBCचं आरक्षण आहे किंवा मराठा आरक्षण जे OBC मध्ये येऊ शकतं का असे अनेक प्रश्न जे उपस्थित झालेले आहेत त्यावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत मराठा संघटनांचे एक नेते प्रवीण दादा गायकवाड आहेत, जे एकत्रित संभाजी ब्रिगेड जेव्हा होती तेव्हा तिचे अध्यक्ष होते, प्रदेशाध्यक्ष होते. प्रवीण गायकवाड, तुमचं या मुलाखतीत स्वागत आहे. अनेकांनी आग्रह धरला की प्रवीण गायकवाड यांची मुलाखत केली पाहिजे. मधल्या काळात जवळपास 6-7 महिने तुम्ही प्रसारमाध्यमांपासून दूर होतात किंवा एकूणच सक्रिय नव्हतात, म्हणून अनेकांचा आग्रह होता की अनेक नेते स्वतःहून पुढे येत आहेत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर बोलायला. प्रवीण गायकवाड का येत नाहीत? तर आज तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं स्वागत आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही अलीकडेच एका फेसबुक चॅटमध्ये असं म्हटलेलं आहे की इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर किंवा इतक्या वर्षांच्या लढ्यानंतर मला असं वाटतंय की मराठा आरक्षण एक मृगजळ आहे. तर मराठा आरक्षण मृगजळ आहे असं का वाटतंय? मूळतः आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की 40 वर्ष होऊन गेले आरक्षणाच्या मागणीला. 1981ला अखिल भारतीय मराठा महासंघाने आपला पहिलाच मुद्दा घेतला होता, तो आर्थिक निकषावर आरक्षण मिळण्याचा. 1982ला कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरचिटणीस शशिकांत आप्पासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये 1982ला बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना मोर्चा निघाला होता आणि त्यात 10 मागण्या होत्या आणि त्या 10 मागण्यापैकी एकही मागणी पूर्ण न झाल्यामुळं 22 मार्चला रात्री अण्णासाहेबांनी आपल्या स्वतःला गोळी मारून घेतली आणि आत्मबलिदान दिलं. ते मराठा समाजाच्या आरक्षणासाठी, अर्थातच त्या आर्थिक निकषाच्या आरक्षणाची मागणी होती. पुढे मराठा सेवा संघाची स्थापना झाली 1990ला. सरकारी कर्मचाऱ्यांची ही संघटना होती. अभ्यासपूर्ण त्यांनी विवेचन केलं आणि 1995ला ज्यावेळेस खत्री आयोग स्थापन झाला त्यावेळेस आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा कुणबी आणि कुणबी मराठा याचा अभ्यास झाला आणि खत्री आयोगाकडे ती विवेचना करण्यात आली, OBC आयोगाकडे, की मराठा समाज आणि कुणबी समाज एक आहेत, त्यांचे नातेसंबंध आहेत आणि म्हणून मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण मिळावं. परंतु तो विषय लांबत गेला. 1 जून 2004 पर्यंत जो निर्णय आला, मराठा कुणबी मराठा आणि लेवा पाटील ही 83वी दुरुस्ती होती त्याच्यामध्ये. पण मराठा कुणबी मराठा असं मान्य करून सुद्धा मराठा समाजाला मात्र आपल्याला आरक्षण देता नाही आलं. छावा संघटना स्थापन झाली 1995ला. त्यांनी आर्थिक निकषावर आरक्षण मागणी केली. संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी रान पेटवलं. पण मराठा महासंघ, छावा संघटना यांच्या आर्थिक निकषाच्या ज्या मागण्या होत्या त्यावेळेस पूर्ण होऊ शकत नव्हत्या, कारण घटनेत तशी तरतूद नव्हती. 10% आरक्षण आर्थिक निकषावर त्या काळामध्ये VP सिंग सरकारने ज्यावेळेस मंडल कमिशन लागू केलं 90 साली, त्याच्यानंतर 91 साली PV नरसिंहरावनी 10% आरक्षण दिलं होतं. परंतु इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारमध्ये त्या आर्थिक निकषावरचं आरक्षण रद्द झालं होतं. त्यामुळे एकच मार्ग होता, तो म्हणजे OBC आरक्षणाचा. पण OBCंना 52% आरक्षणापैकी 27%च मिळतंय, 25% कमी मिळतंय. मुळातच तो त्यांच्यावर अन्याय होता. परंतु पर्याय नव्हता म्हणून नचिपन कमिटीचा जो अहवाल उपलब्ध होता की ज्या अहवालाच्या आधारे इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारमध्ये जे मुद्दे आले होते सुप्रीम कोर्टाने उपस्थित केलेले की तो क्रिमिलेअर असेल किंवा
50% मर्यादा हे बाद करावेत, परंतु नचिपन कमिटीचा अहवाल सरकारने स्वीकारला नसल्यामुळं ते 27% आरक्षण राहिलेले. पण आता बदललेली स्थिती काय आहे की सुरुवातीला खत्री आयोग असेल, नंतर श्रॉफ आयोग असेल, नंतर बापट आयोग असेल आणि आता गायकवाड आयोग यांनी आता शेवटच्या टप्प्यामध्ये 1500 पानाचा अभ्यास न्यायमूर्ती गायकवाडांनी केल्यानंतर सामाजिक मागास एक युक्ती केली की ओबीसीच्याच दर्जा द्यायचं सोडून त्यांनी SEBC नारायण राणे समितीच्या आग्रहाखातीर 16% आरक्षण धरून त्यांनी एक नवीन वर्ग स्थापन केला. पण त्याला सुप्रीम कोर्टामध्ये टिकणार नाही. त्याचं कारण असं आहे की घटनेत त्याची तरतूद ओबीसीचाच दर्जा म्हणजे शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणा ओबीसी म्हणजे शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणा ओबीसी आणि SEBC म्हणजे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड म्हणजे एकच विषयाचे 2 वर्ग कसे करणार तुम्ही. म्हणजे एक घटनात्मक आहे त्याला ओबीसीचा दर्जा आहे आणि एक 50%च्या वर आहे त्याला कुठलाही घटनात्मक आधार नाहीये. आणि इंदिरा साहनीची 50%ची मर्यादा तसं तर बघितलं तर आता मोडलेलीच आहे. आपल्याला सगळ्यांना एक आनंदाची गोष्ट काय आहे की आम्हाला कधीच वाटलं नव्हतं की आर्थिक निकषावर आरक्षण मिळेल म्हणून आता जो आपल्याला इकॉनॉमिकल बॅकवर्ड हा जो क्रायटेरिया लावून 10%चं आरक्षण ह्याच्यात दिलेलं आहे केंद्र सरकारने, त्याच्याकडेच लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कारण मराठा समाज आणि ओबीसी समाज यांचं सामाजिक स्वास्थ्य बिघडायचं कारण नाहीये. आता काय झालंय की ओबीसी समाजामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे की मराठा समाजाला आता ओबीसी मध्ये घालतील. म्हणून आज एक आनंदाची गोष्ट आहे की सरकारने जाहीर केलं की EWS म्हणजे इकॉनॉमिकल वीकर सेक्शनचा लाभ मराठा समाजाला मिळेल. आणि हाच एकमेव मार्ग मला दिसतो. SEBC हे मृगजळ आहे, त्याच्यातनं कुठल्याही प्रकारचं आरक्षण मिळणार नाही. आपण भावनिक पातळीवर 12% 13%चा आग्रह धरू शकतो पण त्याचा लाभ मिळणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या ज्या बेंचकडे गेले ते घटनात्मक पीठ आहे, 5 जजांचं पीठ आहे आणि तिथं कुठल्याही कारणाने, कारण घटनेत तरतूदच नाहीये, ज्या गोष्टीची तरतूद नाही ते 5 बेंचचे जज कसा काय न्याय देणार आहे. मग अशा काळामध्ये EWSची सवलत राज्यात पण मिळते आणि केंद्रात पण मिळते आणि सुरुवातीपासूनचीच मागणी आर्थिक निकषावरची असल्यामुळं आता आर्थिक निकषाचा लाभ मिळत असताना मग परत ओबीसी मध्ये जाणं किंवा SEBC तयार करणं हे मला काय सध्या बरोबर वाटत नाही. आपण कधीतरी सत्य बोलायला शिकलं पाहिजे. 40 वर्ष एखादं आंदोलन चालवलं जातं, लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी आपले आहेत ज्यांना आपल्या भावना पोहोचलेल्या आहेत. आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की 58 मोर्चे निघाले, 2.5 कोटी लोक रस्त्यावर आले, 42 तरुणांनी आत्मबलिदान दिलं, ठोक मोर्चामध्ये 13,700 केसेस झाल्या. आता कुठंतरी थांबलं पाहिजे आणि EWSच्या आरक्षणाचा पूर्ण आपल्याला फायदा घेतला पाहिजे. माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की SEWC आणि आर्थिक निकषावरचं आरक्षण ते घेता येणार नाही. कारण आर्थिक निकषाचं आरक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, OBC किंवा SEBC याचं जर सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला तो लाभ मिळणार नाही. म्हणून सरळ सरकारने सुद्धा आता सांगणं गरजेचं आहे की तुम्हाला EWS इकॉनॉमिकल वीकर सेक्शनच्याच आरक्षणाचा लाभ मिळेल, तो राज्यात पण मिळेल आणि केंद्रात पण मिळेल. प्रवीण गायकवाड, ज्या पद्धतीनं तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं जर का आज राज्य मंत्रिमंडळानं 1210 कोटी रुपयांची तरतूद ही मराठा समाजासाठी केली असेल, म्हणजे सारथीसाठी 130 कोटी, त्यानंतर राजश्री शाहू शिष्यवृत्ती 600 कोटी, पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्तापोटी 80 कोटी, अण्णासाहेब पाटील महामंडळाला 400 कोटी, त्याचबरोबर मराठा मोर्चातले जे मृत पावलेत त्यांच्या वारसांना नोकरी, आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेणे, अशा ज्या तरतुदी झालेल्या आहेत. त्याचबरोबर SEBCचं आरक्षण एक प्रकारे फसलं तात्पुरती स्थगितीमुळं, तर तेच SEBC आता EWS म्हणून राज्यात जर का लागू होत असेल किंवा तसा GR नव्यानं पुन्हा जो मागचा रद्द केला होता तो पुन्हा निघत असेल आणि मराठा समाजाला EWS अर्थात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना जे 10% आरक्षण केंद्र सरकारनं देऊ केलेलं आहे राज्यात ते मराठा समाजाला मिळेल. प्रश्न मिटला. मग आरक्षणासाठी आंदोलक रस्त्यावरती का आलेत आणि हाच जर का पर्याय होता तर मग इतका अट्टहास का धरला गेला? नाही, मुळात काय आहे, एक तर आपण लक्षात घेतलं पाहिजे प्रामाणिकपणे की राजकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय कुठलेही प्रश्न सुटत नाहीत. मुळात काय आहे, OBC आयोगाची शिफारस येते,
आणि राज्य सरकार वेगळा वर्ग काढतं. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, SEBC निर्माण करायचा अधिकार तरी राज्य सरकारला होता का? पण वेळ मारून न्यायची. 40 वर्ष व्हायला घालवले, 40 वर्ष. किमान आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की केंद्र सरकारने लोकसभेत, राज्यसभेत राष्ट्रपतींकडून अध्यादेश काढण्यापासून ते त्यांची सही घेण्यापासून घटनेत दुरुस्ती केली. खरं तर तसं बघितलं तर इंदिरा साहनीची 50% मर्यादा 10% EWSनी पार केलेली आहे, त्यामुळे ती आता मर्यादा राहिलेली नाहीये. परंतु आरक्षण किती वाढवायचं? कारण शेवटी असं आहे की 50% का आग्रह आहे, तर गुणवत्ताधारी लोकांबरोबर आरक्षित वर्गाच्या लोकांना स्पर्धा करता यावी आणि त्यातून गुणवत्ता सिद्ध व्हावी आणि आपल्याला पाहता यावं की आम्ही या सवलती दिल्यात, यातून काही प्रगती होती का, म्हणून 50%च्या मर्यादेचा आग्रह होता. आता प्रवीण गायकवाड, पण एक दुसरा प्रश्न असा आहे बघा, SEBC सुद्धा हे राजकीय आरक्षण नव्हतं, सामाजिक आरक्षण त्या अर्थी नव्हतं. कारण SEBC हा प्रवर्ग राज्यातल्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण आणि राज्यातल्या सेवा भरतीमध्ये नोकरी, राज्यापुरतीचं ते SEBC आरक्षण होतं. मराठा समाजातल्या अनेकांना असं वाटतं, जर का राज्य मागासवर्ग आयोग अर्थात गायकवाड आयोगानं मराठा समाज मागासलेला आहे हे सिद्ध केलेलं आहे, हायकोर्टानं ते वैध ठरवलेलं आहे, अशा वेळी सध्याच्या OBC कोट्यामध्ये जो 19% कोटा राज्यात आहे त्यात मराठा समाजाला का घालू नये आणि मग त्यांना राजकीय आरक्षण का देऊ नये अशी मागणी पुढे आली ना. तुमचेच आधीचे मार्गदर्शक पुरुषोत्तम खेडेकर यांनी याच व्यासपीठावरती काही दिवसांपूर्वी केली आहे. नाही, मूळ विषय कसा आहे की स्थित्यंतर झालेली आहेत. 1995 पर्यंत आम्ही आर्थिक निकषावर सगळ्या मागणी करत होतो, पण प्रश्न असा आहे की OBC आयोगाचा पर्याय आपल्याला कधी समजला तर 1995ला. पण स्थिती बदलत गेली. गायकवाड आयोगाचा अहवाल आला आणि गायकवाड आयोगाच्या अहवालानंतर 10% केंद्र सरकारने कायदा करून आणि घटनेत दुरुस्ती करून ज्यावेळेस आरक्षण दिलेलं आहे, घटनेचं त्याला संरक्षण आहे. म्हणजे आता परत कोर्टबाजी होणार नाही, वकील द्यायचं. किती कोटी रुपये खर्च झालेत ह्या वकिलांसाठी तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की या सामाजिक चळवळी आणि आंदोलनं चालवणं खूप कठीण आहे. पण आता आपण कुठंतरी मर्यादा आणि सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. OBCमध्ये शिरून आपलेच ते बांधव आहेत, आपल्याबरोबरचे सहकारी आहेत आणि अभिजन विरुद्ध बहुजन हा संघर्ष अपेक्षित होता. ज्यांनी शोषण केलं, ज्यांनी अधिकार नाकारले, त्यांच्या विरोधात आपलं आंदोलन चाललं पाहिजे का जे आपले सहकारी आहेत, ज्यांनी जे आपण जीवन जगतोय तशाच पद्धतीचं जीवन जगलं, त्यांच्याबरोबर संघर्ष करायचा. संघर्षाची दिशा चुकतीये आणि म्हणून OBCच्या आरक्षणाचा आग्रह आता सोडणं गरजेचं आहे. कारण आपली सुरुवातच आर्थिक निकषावरच्या आरक्षणाची जर पूर्ण होत असेल आत्ता, आणि आता एक लक्षात घेतलं पाहिजे की OBCचं आरक्षण सुद्धा हे आर्थिक निकषावरच आहे. कारण त्याचं असं आहे की त्याला क्रिमिलेअर लागलेलं आहे. SC आणि STला क्रिमिलेअर नाही, त्यांना सोशल बॅकवर्डनेसवरच प्रतिनिधित्व मिळतं, पण OBCना क्रिमिलेअर लागलेलं आहे. अर्थात क्रिमिलेअरची मर्यादा वाढत वाढत आता 8 लाखापर्यंत गेलेली, पण नियम मात्र आहेच. आर्थिक निकषाचाच OBCला फायदा होतोय. मग उघडपणे 10% आपल्याला आर्थिक निकषावर मिळत असेल तर ते घेणं सोपं का अजून सुप्रीम कोर्टाचा निर्णय? मला सांगा, तामिळनाडू विरुद्ध भारत सरकारमध्ये 69%चा 30 वर्षापासून अजून सुप्रीम कोर्टातनं निकाल येत नाही. 9th शेड्यूलमध्ये ठेवता येते का नाही? आता हे जे सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाकडे गेलंय, या SEBCचा आमच्या जिवंतपणी तरी निकाल येईल का? आपण कित्येक वर्ष बघत आलोय की आजोबांनी लावलेला केसचा नातवाला निकाल मिळतोय, म्हणजे 3 पिढ्या बर्बाद होतात. 40 वर्षात किती पिढ्या बर्बाद झाल्या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये, किती लोकांनी आत्मबलिदान केलं. कुठंतरी समाधान मानलं पाहिजे आणि कुठंतरी आपण समाधान मानून आपण आर्थिक निकषाच्या आरक्षणाचा लाभ घ्यायला सुरुवात केली पाहिजे. आणि सारथी सारख्या संस्थेला पूर्ण ताकदीने किमान 5,000 कोटी रुपये देणं गरजेचं आहे. कारण तिथले CEO आहेत, त्यांच्याशी मी बोललो. बार्टीच्या धर्तीवर जर आपल्याला सारथीचा विकास करायचा असेल तर मोठी रक्कम लागेल. आपण स्वागत केलं पाहिजे 130 कोटीचं, पण 130 कोटीने 32% मराठा समाज म्हणजे जवळपास 2.5-3 कोटी यांची मुलं, त्यांचं भविष्य बघितलं तर ते शक्य होत नाही. कारण सारथीकडं जवळपास आत्ता 30 योजना आहेत आणि ह्या 30 योजना जर कारणीत झाल्या तर मला असं वाटतं की आरक्षणाची सुद्धा गरज पडणार नाही. इतक्या चांगल्या योजना बनवलेल्या आहेत अधिकारी वर्गाने. प्रवीण गायकवाड, प्रश्न असा आहे की अनेकांना असं वाटतं की मराठा समाजासाठी प्रत्येक सरकार, मग ते कोणतंही असू दे, मागचं असू दे, हे असू दे,
प्रत्येक जण राबताय. एसीबीसी प्रवर्ग जो तयार केला गेला तेव्हा सुद्धा अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं की मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागासलेला कसा तरी सुद्धा सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणून एसीबीसी मराठा आरक्षण दिलं गेलं. ते आज ना उद्या सुप्रीम कोर्टात फसेल असं लोक दाव्याने सांगत होते. तसंच झालंय म्हणून तुमचा हिरमोड झालाय. नाही, माझा बिलकुल हिरमोड झालेला नाहीये. मी आशावादी आणि पॉझिटिव्ह माणूस आहे. जर आर्थिक निकषावरचं 10% आरक्षण आपल्याला अवेलेबल आहे, त्याच्यासाठी आपल्याला कुठली कोर्ट कचेरी करायला लागत नाहीये, कुठल्या पुढाऱ्याकडे जायला लागत नाही आणि घटनेत सुद्धा दुरुस्ती झालेली आहे. त्याचा चांगला खुला पर्याय असताना मागं काय झालं याच्यात जाण्यापेक्षा गायकवाड आयोगाने खूप चांगला अभ्यास केलेला आहे. मी तुम्हाला सांगतो की गायकवाड आयोगाबरोबर मला काम करता आलं. 1500 पानाचा तो अहवाल आहे. यावेळेस प्रथमतःच भाषाशास्त्राचा अभ्यासक, मोडी लिपीचा अभ्यासक, आर्किओलॉजी, हिस्ट्री, इतिहास, समाजशास्त्र म्हणजे 7व्या शतकात मराठा शब्दाच्या उत्पत्तीपासून मराठा जातीपर्यंत लागलेल्या शब्दाचा आम्ही अहवाल दिलेला आहे आणि जवळपास 1 लाख पुरावे दिलेत की मराठा कुणबी आणि कुणबी मराठा एक आहेत. परंतु ह्याच्याबरोबर किती दिवस चालवायचं, मला दुसरी एक आशिषजी लक्षात आणून द्यायचे की 90ला व्ही.पी. सिंगांनी आरक्षण लागू केलं, पवार साहेबांनी महाराष्ट्रात ते पहिल्यांदा लागू केलं. मंडल कमिशन एक लक्षात घेतलं पाहिजे की 91ला व्ही.पी. सिंग सरकार नंतर मंडल कमिशन लागू केलं. व्ही.पी. सिंगनी 90ला मंडल कमिशन लागू केलं आणि 91ला पी.व्ही. नरसिंहराव आणि मनमोहन सिंगांनी LPG लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशनवर सह्या केल्या. खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण. आता खाजगीकरण काँग्रेसच्या काळात सुरू झाले. आज मोदी सरकार आपल्याला इंडियन ऑइल माहिती आहे, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम विकायला आहे, इंडियन एअरलाईन विकायला आहे, रेल्वे विकायला आहे, शिपिंग कॉर्पोरेशन विकायला आहेत, केमिकल इंडस्ट्रीज विकायला आहेत, LIC विकायला आहेत. जगभरामध्ये भांडवलशाहीचा प्रभाव वाढलेला आहे. अमेरिकेचं मॉडेल यशस्वी झालंय आणि कम्युनिस्टांचं साम्यवादी धोरण असलेलं रशिया किंवा चायनाचं धोरण फसलेलं आहे. आज चायना भांडवलशाही आहे. तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो की 1947ला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस चायनाची GDP भारताच्या 45% मागं होती आणि 75 ते 90 मध्ये ते आपल्या बरोबरीने चालले आणि 91ला जागतिकीकरण स्वीकारल्यानंतर आज चायनाचा जागतिक व्यापारामध्ये 28% हिस्सा आहे आणि अमेरिकेमध्ये 76% व्यापार चायनाच्या ताब्यात आहे. भारत कुठे आहे? आपण भारताला महासत्ताच्या कल्पना करतो. आज तुम्ही लक्षात घ्या, IT इंडस्ट्री 1990 मध्ये नव्हती. आज इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीनी क्रांती केलेली आहे. पुण्यात येऊन बघा तुम्ही, हिंजवडी बघा, खराडी बघा, मांजरी बघा, 3 लाख लोक काम करतात इथं. पण हे सगळे कोण आहेत? हे परप्रांतीय लोक आहेत. हे परप्रांतातनं येऊन शिक्षण आणि गुणवत्तेच्या जोरावर 2 लाख 5 लाख रुपये महिन्याला पगार घेतात आणि सरकारी नोकरीमध्ये असा किती पगार मिळतो? 30,000, 40,000, 50,000. ठीक आहे. हनुमान गायकवाडांचं आपण कौतुक करतो. BVGच्या माध्यमातून त्यांनी 80,000 लोकांना कामाला लावलं. पण त्या कमी झालेल्या नोकऱ्या कुणाच्या आहेत? सरकारने 3rd आणि 4th क्लासचे लोक जी कमी केली आणि कमी पगारामध्ये खाजगीकरणातनं तिथं कामाला लावली. आपण खाजगीकरण समजून घेतलं पाहिजे. ठीक आहे. मला एक प्रश्न अनेकांनी विचारलेला आहे की एसीबीसी आरक्षण तात्पुरती स्थगिती आल्यामुळे आता EWSचा लाभ 10% आरक्षणाचा मराठा समाजाला राज्यात मिळेल. तसा GR लवकरच राज्य सरकार पुन्हा काढेल. EWS मध्ये सध्या नेमक्या किती जाती आहेत की ज्यातून मराठा समाजाला काय फायदा होईल? मुख्यतः शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि OBC यांना जातीच्या वर्गाचं आरक्षण मिळत असल्यामुळं त्यांना 10% आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. EWSचा खुल्या वर्गातच ज्या जाती अस्तित्वात आहेत त्या खुल्या वर्गातल्या जातीतले आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांना त्या 10%चं आरक्षण मिळेल. म्हणजे मुळातच कसं आहे, ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात आहे. त्यात काय खूप मोठी क्रांती केली अशातली गोष्ट नाहीये. पण ती मर्यादा आहे की बाबा आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांना कायम भीती वाटते की आमची आर्थिक कुचंबना आहे पण त्यांना कुठं प्रेरणा नाहीये. पण आम्ही गरीब असलो तरी आम्ही चांगलं शिक्षण मिळू शकतो, चांगलं नोकरी मिळू शकते. अशा प्रकारचं आरक्षण जर आपण आता घटनात्मक तरतूद केली असेल तर जे पण लोक खुल्या वर्गात आहेत आता त्यांनाच 10% आर्थिक लाभ. प्रवीण गायकवाड, ज्यांना प्रवीण गायकवाड माहिती आहेत
तेव्हाची संभाजी ब्रिगेड, जेव्हा तुम्ही प्रदेशाध्यक्ष, जेव्हा सक्रिय संभाजी ब्रिगेडचे होतात आणि रस्त्यावरच्या आंदोलनं तुमची माहिती आहेत, तो आंदोलक मागचा जो आता साईडला पडलेला आहे, तो सध्या रस्त्यावरती जे मराठा आंदोलक आलेले आहेत एससीबीसीच्या प्रश्नाच्या निमित्तानं, त्यांना तुम्ही काय आवाहन कराल, काय सांगाल? मी त्यांना नम्रपणे विनंती करल की आंदोलनात आता सतत सक्रिय राहण्यापेक्षा आपण येणाऱ्या काळामध्ये जागतिकीकरणाची जी स्पर्धा सुरू झालेली आहे त्याच्यात उतरलं पाहिजे. मी 2016 पासून जवळपास 13 वेळा दुबईला 650 लोकांना घेऊन गेलो. सीइंग इज बिलिव्हिंग कॉन्सेप्टमध्ये त्यांना जग दाखवायची इच्छा आहे माझी. 4 वेळा इस्रायलला घेऊन गेलो शेती विषयावर. मी स्वतः 61 देश फिरलेलो आहे आणि जागतिकीकरणाच्या माध्यमातून निर्माण झालेली स्पर्धा आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वाक्य आहे 6 जून 1674चं. राज्याभिषेकाच्या वेळेस त्यांनी त्यांच्या राज्याची कल्पना मांडली होती, अहद तंजावर तहद पेशावर अवघा मुलूक आपला. पण शिवाजी महाराज आज जन्माला आले असते तर त्यांनी म्हटलं असतं अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अवघा मुलूक आपला. जगच आपलं केलं पाहिजे. मी अशी जी सांगतो की जगभर फिरत असताना मला पंजाबी, जाट, सिंधी, गुजराती, मारवाडी, दक्षिणेतले मलबारी, केरळी आणि तमिळ लोक जगभरामध्ये व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने भेटतात. पण मराठी माणूस अत्यंत दुर्लभ आहे आणि उच्चवर्णीय समाजाचे लोक ज्यांनी इथं प्रशासनामध्ये आपलं वर्चस्व ठेवले, आता ते सिलिकॉन व्हॅलीमध्ये जाऊन बसलेत, ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बसलेले आहेत. ज्यांच्याबरोबर आपला वाद होता त्यांनी इथला व्यावहारिकपणा बघितला, इथल्या आर्थिक आपल्या आरक्षणाचे मुद्दे त्यांना समजायला लागले आणि इथं आपल्याला भविष्य नाही आहे. त्यांनी कधीच देश सोडलेला आहे. ते वेगवेगळ्या देशात स्थिर स्थावर झालेले आहेत. आता बहुजन समाजाने जागतिक स्पर्धेमध्ये उतरलं पाहिजे. आणि आता तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगतो की खाजगीकरणाने गव्हर्नमेंटची मर्यादा इतकीच येणार आहे, त्यांना न्याय व्यवस्था सुरक्षितता काही मर्यादेपुरतंच सरकार राहणार आहे. बाकी सगळ्या उद्योगाचं खाजगीकरण होणार आहे कारण ते जागतिक दबाव आहे. ठीक आहे, तुम्हाला मराठा समाजातल्या आंदोलकांना असं सांगायचं आहे की रस्त्यावरची लढाई लढण्यापेक्षा ईडब्ल्यूएसचं आरक्षण जे लागू होतंय एससीबीसीच्या अप्रोक्ष राज्य सरकार जसा नवा GR काढतंय त्याचा फायदा घ्या आणि आंदोलन हे गुंडाळून घ्या. बरोबर? नाही, आंदोलन कधी चालवलं पाहिजे नाही, माझा एक मुद्दा आहे. जोपर्यंत ते राज्य सरकारच्या अधीन होतं, केंद्र सरकारच्या अधीन होतं, तोपर्यंत आपण भांडू शकत होतो. आता सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाकडे गेलेलं आहे. तुम्ही किती जरी आंदोलन केलं तरी एक लक्षात घेतलं पाहिजे, न्यायपालिकेमध्ये निर्णय होतो, न्याय होत नाही. 2.5 कोटी लोक रस्त्यावर आल्यानंतर न्याय होणं अपेक्षित होतं, स्थगिती मिळणं अपेक्षित नव्हतं. पण आपल्याला युक्तिवाद करायला लागतो, आपल्याला घटनेचा आधार घ्यायला लागतो, जुने कायद्याचे निकाल पाहावा लागतात, सामाजिक बॅलन्स साधावा लागतो, सामाजिक समतोल जोपर्यंत आपल्याला ठेवता येतो. म्हणजे सुप्रीम कोर्टाला निर्णय द्यावा लागतो. सुप्रीम कोर्ट न्याय देत नाहीये. ठीक आहे, यातच सगळं काही आलंय. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय म्हणूनच कदाचित अंतरिम स्थगिती ही एससीबीसी मराठा आरक्षणाला मिळाली असेल. आणि आता जसं प्रवीण गायकवाड म्हणतायत की ईडब्ल्यूएस 10% आरक्षण जे राज्य सरकारने एससीबीसीच्याच लाभार्थ्यांना देऊ केलेलं आहे, जे आधी होतं पण ते देश पातळीवरती आहे. महाराष्ट्रामध्ये एससीबीसीचं आरक्षण हे मराठा समाजाला राज्य सरकारनं लागू केलं असल्यामुळं महाराष्ट्रात ईडब्ल्यूएसची सवलत ही मराठा समाजाला नव्हती. पण आता एससीबीसीला स्थगिती मिळाल्यामुळं ईडब्ल्यूएसचं 10% आरक्षण हे पुन्हा मराठा समाजाला राज्यात लागू होत आहे. तसा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. आपल्यासोबत प्रवीण गायकवाड होते. वेळात वेळ काढून प्रवीण दादा तुम्ही इथं आलात, बोललात, तुमचा अनुभव शेअर केला आणि काही महत्त्वाच्या टिप्स म्हणा आंदोलकांना दिलेल्या आहेत की आंदोलन कधी पुढे न्यायचं आणि कधी थांबवायचं आणि कधी सारासार एकूण समाजाचा विचार करायचा, केवळ मराठा समाजाचा नाही. हे जे सांगितलेलं आहे मला वाटतं ती आत्ताची गरज आहे. धन्यवाद तुम्ही आलात. हे होते प्रवीण गायकवाड. इथंच थांबूया. पाहत राहा G24 तास. रहा एक पाऊल पुढे.